हरिओम. आज सोमवार 12 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत नाम आणि भगवंत. ऐकूया त्यांचे विचार. राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारात काहीच अर्थ नाही. उलट असं म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणंच शक्य नाही. व्यवहारातला हा आपला अनुभव हाच आहे ना. समजा एखाद्या आपल्याला गावाला जायचं आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि जिथे जायचं आहे त्याचं सर्व वर्णन केलं पण नाव सांगता आलं नाही तर आपल्याला तिकीट मिळेल का? उलट त्या गावातली माहिती काही नाही पण नाव ठाऊक आहे तर आपल्याला तिकीट काढून तिथे जाता येईल. म्हणजे ठिकाण माहितीच आहे पण नाव तेवढंच न आठवलं तर काहीही उपयोग होत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग नाही. म्हणून नाम घेणंच जरुरीच आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने. एक प्रपंचाचं स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला प्यायला पोटभर, बायको मुलं घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्यानं तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ दुःखाचं खरं स्थान कुठे आहे हे कळत नाही आणि ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे. नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे. आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येतं. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचं नामच शिल्लक राहतं. जो नामस्मरण करील आणि त्याचं अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेताना जे घडेल ते चांगलं आणि आपल्या कल्याणाचं आहे असा भरोसा ठेवा. भगवंताचं नाम हीच सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तू आहे. भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला तो खरा जीवनमुक्त झाला. जे काही साधायचं ते हेच ना. बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात. त्या प्रचितीस येतात पण नसतात. देहाशी असलेलं आपलं तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने अभ्यासानेच झालेलं आहे. याच्या उलट अभ्यास करून भगवंताचं चिंतन केलं तर जसं आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपलं तादात्म्य होईल. सकाळी उठताना रात्री निसताना जेवायच्या आधी नाम घ्यायचंच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा. तो आयुष्यात फार उपयोगी पडेल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.